हॅलो गाईज, मी सध्या नागपूरला आहे. मी माझ्या मोठ्या ताईकडे आलेली आहे आणि हे जे बॅक साईडला घर दिसते आहे ते माझ्या ताईचं आहे. असा आहे ताईच्या घराचा, असा काही छान मस्त सगळी इथे छान घरं आहे. आणि ताईचं घर या कॉर्नरपासनं तर त्या शेवटी ते एक कॉर्नर दिसत आहे विटांचं, तेवढं आहे. असं अशा प्रकारची झाडं लावलेली आहे. चला, असं काही आहे ताईचं घर. हा गेट आहे, हा मोठा गेट आहे, तिकडे छोटा गेट आहे. अशा प्रकारे आहे काही, बघा. हे जुनं घर आहे. हे अगदी आई बाबा राहत होते तेव्हा, आणि त्याच्यानंतर ताईचं लग्न झालेलं म्हणजे माझ्या जिजाजीचं मोठ्या, तेव्हा हे घर झालेलं होतं, सगळं रेडी झालेलं होतं, इथे राहायला आले असं. आणि जागा खूप मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि इथे असे ब्लॉक काढलेले आहे. इथे चक्की आहे, कांडप पण होतं तिथे. त्या साईडला असं एक दुकान आहे बघा, इथून दिसते. आणि त्याच्या पलीकडे अजून एक ब्लॉक आहे असं. आणि हा एक अजून परत खाली प्लॉट आहे असं. इथे ताईकडे बघा असं आंब्याचं झाड आहे. म्हणजे आम्ही आलो तेव्हापासून असं आंबेच खाणं चालू आहे. आंब्याचा रस बघा, असं मस्त आंबे आलेली आहे. ते आंब्याचं झाड आहे. आणि अशा प्रकारे इकडे बॅक साईडने दाखवते. असं हे दुसरं घर. हे तुळस आहे अंगणात. हे बघा, हे विहीर आहे. अशी सगळी झाडं लावलेली आहेत. परत असं काही आहे ताईचं घर. आणि हे आहे आमचे गणपती बाप्पा मोरया. आमच्या नागपूरचे टेकडीचे गणपतीची मूर्ती आहे ही प्रसिद्ध. हा ताईच्या घरात, हा असा ताईच्या घराचा पोर्च आहे असा. चला, कसं आहे माझ्या ताईचं घर. आता काही दिवस मी इथे राहणार आहे, 2-3 दिवस. नाही, उद्या मी गावाला जाणार आहे आईकडे माझ्या, अधिक मासासाठी. म्हणजे आम्ही सगळ्या बहिणी आणि त्यांचे नवरे येणार आहे. फक्त माझा नवरा नाही आला, म्हणजे त्याला वेळ नाही आहे त्यामुळे असं. तर उद्या तिथे गावाला अधिक मासाचा कार्यक्रम आहे, तर तिथे आम्ही सगळेजण जाणार आहे. बस त्यानंतर मला थोडं नागपूरला काम आहे. मी इथे राहत असल्यामुळे माझे कामं इथे आहे, तर जे काही माझे काम आहे ते मी करून जाणार आहे. चला, बाय. आसमान नमस्ते,